पदाचं हे घेतलंय, चेअर घेतलीये, तर अजून राजीनामा का? कुठला उपमुख्यमंत्री पदाची चेअर घेतलीये, राज्यसभाची राजीनामा का? एक असं आहे की कुठल्याही व्यक्तीला राज्याचं किंवा देशाचा मंत्री होत असताना 6 महिने त्या ठिकाणी त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी त्या ठिकाणी असतो. अशा वेळेला इतर सभागृहाचं सदस्यपद त्यांच्याकडे असेल तर तेही कायद्याने ठेवता येतं. आपण त्याचं उदाहरणच बघू शकतात की आदरणीय दादा ज्या वेळेला 91ला लोकसभेचे सदस्य झाले त्यावेळेला श्रद्धेय पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यावेळेला सुद्धा दादा राज्यामध्ये जाऊन राज्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये. त्यावेळेला सुद्धा दादा राज्य लोकसभेचे सदस्य होते. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी हे उदाहरण दादांचं दिलं का तर आज त्या परिवाराशी निगडीत असलेला प्रश्न आहे म्हणून मी त्या ठिकाणी उदाहरण दिलं. दादांचा अपघात नसून तो घातपात आहे असं दादांचा मृतदेह फुगला होता अशा पद्धतीचा आरोप किंवा दादांचा मृतदेह फुगला होता अशी माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली की दादांसारखं देशातलं लोकोत्तर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री, विकासाचं दृष्टी असलेले नेतृत्व यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी. अशा पद्धतीचं विमान अपघात होतं त्याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा आहेत देशामध्ये असतील किंवा जगभरामध्ये असतील त्यांच्यामार्फत ही चौकशी भारत सरकारने राज्य सरकारने करावी आणि त्यातील सत्य देशातील जनतेच्या पुढे आणावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. तपासाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. तर रोहित पवारांचं म्हणणं की युरोपियन कंपनीकडे तपास दिला होता पण एका मोठ्या नेत्यानं फोन केला आणि म्हणून हा तपास थांबला. म्हणजे युरोपियन कंपनीकडनं हा तपास चांगल्या पद्धतीने झाला असता. मला माहित नाही ना आता त्यांनी त्याच्याबद्दल कोणाचा फोन गेला काय गेलं हे तपास यंत्रणामध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकार असल्यामुळे त्यांच्याकडे अजित पवारांचा डिले जो झालाय, अजित पवारांचा डिले झाला, तुम्ही त्या दिवशी लेट आलेलात किंवा खूप असे ब्लेम्स प्रफुल्ल पटेल आणि तुमच्यावरती त्या पीसी मध्ये केलं गेलं हे समजून येत नाही. त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा म्हणजे मग मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ 5 वाजता होती. मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो. माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली. ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो. पूर्व विदर्भातले एक नेते पवार जे आहे शरदचंद्र पक्ष पवार आहे ते म्हणतात की उद्या माझी पत्रकार परिषद आहे ज्यामध्ये मी एकत्रीकरणाच्या संदर्भात जी चर्चा झालेली आहे ते पुरावे आणि तारखा मांडणार आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे? देतील ना ते बघूया ना उद्या दिल्याच्यानंतर भाष्य करता येईल. आज मला घाई काय उद्या जर काय त्यांच्याकडे जर काय माहिती असेल काय पुरावे असतील तर त्यांनी जरूर द्यावेत. पण मला हे कळू शकत नाही की ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात का कोणाला का काय झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही. उद्या जर काय पत्रकार परिषद झाली विलिनीकरणाचा काय विषय असेल त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्या बाबतीमध्ये मी बोलेन. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भात काही प्राथमिक चर्चा अजितदादांची झाली होती का? सुप्रियाताई, अजित पवार आणि तुमची तिघांची बैठक झाली, अशी काही बैठक या विषयावरती झाली होती का? आता उद्या त्याचे व्हिडिओ त्याचे ऑडिओ किंवा त्याचं काय माहिती असेल ती उद्या येऊ द्या मग मला बोलता येईल. आज मला त्या विषयावरती नाही मी हे बघा मी माझ्या आयुष्यात कधी उत्तर टाळलं नाही. ऐका पण मला माझं उत्तर केव्हा द्यायचं त्याचा माझा अधिकार आहे. तुम्ही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. उत्तर केव्हा काय द्यायचं तो माझा अधिकार आहे. मी पण एक राजकीय कार्यकर्ता आहे आणि मी पण गेली 40 वर्ष जरा ऐकायचं खरं मी पण 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. स्वर्गीय वसंतदादा, आदरणीय पवार साहेब, बॅरिस्टर अंतुले साहेब, विलासराव देशमुख या सर्वांच्या तालमीत घडलेला एक कार्यकर्ता आहे. एका छोट्या समाजातला कार्यकर्ता 40 वर्ष जिल्ह्यात आपला नाव टिकवतो. 2 वेळा संसदेमध्ये येतो, 5 वेळा विधानसभेमध्ये जातो. मला माझं काय राजकीय भान आहे. त्याच्यामुळे उद्या आपण जी म्हणताय माझी काय कोणाची भेट झाली त्याचे काय व्हिडिओ असतील काय असतील इतर काय त्याला बोलू द्या मग मला त्यावरती बोलता येईल. मला आज या विषयावरती बोलायचं काही घाई नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. त्या विषयावर सुद्धा आज ज्यावेळेला वहिनी आल्या होत्या त्यांच्या समवेत
मी असतील, प्रफुल्लभाई असतील, अदानिसा चिरंजीव पार्थ पण त्या ठिकाणी होते. आम्ही एकंदरीत चर्चा केली. आम्ही तो निर्णय लवकरात लवकर आम्ही लवकरात लवकर त्या संदर्भातला निर्णय घेऊ. धन्यवाद. पूर्व विदर्भातील संदर्भाचा एक नेता धन्यवाद. पूर्व विदर्भाचा तर 2023 मध्ये पक्षात चर्चा होऊनही भाजप सोबत गेले नव्हते. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय सुद्धा एकमतानं झालेला आहे. आम्ही कायमच एनडीए मध्ये राहणार असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार नाही असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी रोहित पवारांना देखील टोला लगावलाय. अंत्यविधी सुरू असताना विलिनीकरणाच्या चर्चेची घाई का असा सवाल देखील या ठिकाणी सुनील तटकरे यांनी केला आहे.